नवनिर्वाचित भाजपची नगरसेविका दक्षता कौटणकर सध्या आमच्या सोबत आहे. दक्षता, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहिल्यांदा तुम्ही निवडून आली आहेत. काय करायचे तुम्हाला या वॉर्डामध्ये काम, काय तुमच्या विजन आहे, काय सांगणार? धन्यवाद. आणि TV 9च्या सर्व दर्शकांना पण माझा नमस्कार. मी आतापर्यंत जे तुम्हाला सांगण्यात आलेलं पहिलं पण की लोकांच्या समस्या अशा आहेत की स्वच्छतेवर त्यांना मेजर इश्यू आहे की स्वच्छता प्रभागामध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग वगैरे आहेत, त्यावर काम करायचंय. एअर पॉल्युशन जे होते आता आपण डेव्हलपमेंट जेवढं करतोय तेवढं आपल्याला एअर पॉल्युशनवर वगैरे पण कंट्रोल ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. तर डोक्यात असं आहे की औषधी झाडे लावता येतील का, आपल्याला गार्डन डेव्हलपमेंटमध्ये किती फोकस करता येईल आपल्याला, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा पोहोचवता येतील का, त्या सगळ्यांवरती काम करायचंय. आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी जिथे अंधारे रस्ते आहेत तिथे आपल्याला CCTV कॅमेरेज लावता येतील, लाईट्स लावता येतील, अशा सगळ्या माझे असे बरेच काही विचार आहेत ज्यावर आम्ही काम करतोय. आणि आता आजपासून आम्ही कामाला सुरुवात सुद्धा केली. कचऱ्याच्या ढिगांच्या ठिकाणी आम्ही जाऊन ऑफिसर्सना रिक्वेस्ट पण केली आहे की हे सगळं क्लीन करण्यासाठी तुम्ही कॉपरेट करा वगैरे. तर असे बरेच स्वप्न आहेत, तर ती आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडीने आम्ही कामाला लागलोय. तुमचा जे एरिया आहे खूप मोठा एरिया आहे, खूप काही काम आहे, रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे, लोकांना पाणी व्यवस्थित भेटत नाही अशी पण तक्रार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? हो, काही ठिकाणी म्हणजे स्पेशली चारकोप गाव आणि भाबरेकर नगरमध्ये पाण्याचे इश्यूज आहेत, जिथे त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रेशर खूप कमी येतो आणि आपल्या चारकोप गावला तर 3:30 वाजता सकाळी पाणी येतं, ज्याच्यामुळे त्यांना डोकेदुखीचा वगैरे त्रास. ऑब्व्हियसली आपण एवढ्या रात्रीचं उठून जर पाणी भरतोय, पुन्हा झोप लागत नाही, त्यामुळे मायग्रेनचा प्रॉब्लेम वगैरे होतोय. तर माझे नक्कीच प्रयत्न असतील की आपण कसा तो टाइम शिफ्ट करू शकू आणि पाण्याचा प्रेशर वाढवू कसा शकतो, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि भाबरेकर नगरचा पण जो पाण्याचा इश्यू आहे तो सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करेन मी. रिडेव्हलपमेंटचा पण मुद्दा खूप आहे इथे तुमच्याकडे. आता कसं आहे, रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वयं पुनर्विकासाला जास्त लोकांनी प्रमोट केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की त्यामध्ये खरंच आपला भरपूर म्हणजे सामान्य माणसाचा खूप फायदा आहे. जे छोट्या छोट्या जागांमध्ये ते राहतात त्याच्यामध्ये त्यांना मोठा एरिया मिळू शकतो. तर आता या रिडेव्हलपमेंटसाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी ते सुरुवात केली पाहिजे. आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे, माझे वडील श्रीकांत कौठणकर यांनी आमच्या सोसायटीचं स्वतःचं स्वयं पुनर्विकास केलाय. तर मार्गदर्शन तर नक्कीच आहे. लोकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही या स्वयं पुनर्विकासाचा विचार करा. आणि आता जे झोपडपट्टी वगैरे आहे त्या एरियामध्ये पण आपण डेव्हलपमेंटचं वगैरे SRA डेव्हलपमेंटचा आपला प्रोजेक्ट आहेच, त्यावरती पण काम करतो. तुमच्या समोर जे कॅन्डिडेट होते त्यांची आई अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत तिथे. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यावर लोकांनी त्यांना नाकारले आहेत, कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला जिंकून आणले आहेत लोकांनी? मी कंपॅरिझन नाही करणार की त्यांनी काय केलंय किंवा आम्ही काय केलंय. एवढं नक्की सांगेन की स्वच्छ प्रतिमा हे माझ्या वडिलांचं विशेष आहे आणि त्या प्रतिमेला मी जागणारी आहे. आमच्या घरामध्ये ही शिकवण दिली जाते, पैशापेक्षा जास्त माणसाला महत्व आहे. तर माणूस हा सांभाळला पाहिजे आपण. कारण की पैसा आपल्याला कमवता येतो कुठल्याही, काही ना काही खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि योग्य रीतीने चांगल्या मार्गाने पैसा कमवणं हेच माणसाचं ध्येय असलं पाहिजे. तर आता मी माझ्या वडिलांच्या शिकवणीनुसार काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आधीच्या लोकांना का नाकारलं हे आता हा वैयक्तिक लोकांचा प्रश्न आहे की त्यांनी कसं कामांवरून कंपॅरिझन केलं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील. पण एवढं आहे की जी कामं नाही झाली आहेत अशी लोकांची तक्रार आहे, त्या कामांवर आपल्याला काम करून लोकांचा ज्या विश्वासाने त्यांनी ही संधी दिली आहे त्या विश्वासाला तसंच त्यांच्या 100% टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे. तर हे मी नक्की करणार. त्यांनी आतापर्यंत काय असं काम केले जे करायचे नव्हतं आणि काय काम नाही केले जे तुम्हाला करायचे आहे? त्यांनी काय केलं जे नाही करायला हवं होतं यावर मी कमेंट करण्या इतपत मोठी नाहीये, कारण की त्या माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत. तर त्यांनी काय केलं ह्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. पण जी कामं नाही झाली आहेत आता ती त्या काळामध्ये का नाही झाली याचं उत्तर मी देऊ नाही शकत. पण हे ज्या लोकांच्या समस्या आहेत, पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा कचऱ्याचं ढीगचे साठलेले आहेत त्याची, कारण SRA मध्ये एक स्पष्ट त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा म्हणजे काही झोपडपट्टी रिडेव्हलपमेंट होते पण काही फ्लॅट्स विकले पण जातात.
तर ते आम्ही जर एवढे पैसे भरून इथे येतोय तर आम्हाला स्वच्छतेमध्ये राहण्याचा हक्क का नाहीये? लोक म्हणतात की आमच्याकडे पाहुण्यांना यायला घाण वाटते, कारण की ते म्हणतात तुम्ही अशा एरियामध्ये राहतात. तर त्यांना तो जो समाजात मान सगळ्यांना मिळतो तो त्यांनाही मिळाला पाहिजे. जर त्यांनी तेवढे पैसे घालून ते घर घेतलंय तर त्यांच्याकडेही लोकांनी त्याच ह्यांच्या घरी येताना काही प्रॉब्लेम नाही होते असंच म्हणून यायला पाहिजे. तर त्यासाठी नक्की प्रयत्न करणार. एक शेवटचा प्रश्न आहे, मुंबईच्या महापौर कोण होणार खूप चर्चा आहे. महिलाला संधी भेटणार आहे त्यावेळी अशी पण चर्चा आहे भाजपतर्फे. जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही महापौर बनणार का? हा, संधी मिळाली तर नक्कीच बनेन, कारण की कुठल्याही संधीसाठी नाकारण्याचा प्रश्न येत नाही. पण माझं मत असं आहे की जे आपले सिनियर्स आहेत, लीडर्स आहेत, ते स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करून नक्कीच डिसाईड करतील की कोणत्या व्यक्तीला, कॅन्डिडेटला दिलं पाहिजे. जर संधी मिळाली तर नाकारणार नाही, कारण मी प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह असते. कुठलीही गोष्ट नाही जमणार असं नाहीये. अभ्यास करून प्रत्येक गोष्ट जमू शकते. आता मी आजपासूनच वाचायला सुरुवात केली आहे की नवीन चेहरा आणि नवीन माणूस आहे म्हणून असं नाहीये, असं नसलं पाहिजे की समोरचा आपल्याला काहीतरी बोलतोय आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, आपण ब्लँक आहे. तर पुस्तकं वाचणं, नगरसेवक हे पुस्तक पण आहे तर ते वाचणं, या सगळ्या गोष्टींवरती पण सुरुवात केली आहे. तर जो पार्टीचा डिसिजन असेल तो सगळ्यात मोठा डिसिजन, हेच माझं उद्दिष्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा सौ गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.